राम राम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ATL लर्निंगवरती. आज आपण मीरा भाईंदर शहर पोलीस 2025-26 गणित या विषयाचं आपण विश्लेषण पाहणार आहे. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 मध्ये 4 दशक स्थानी किती वेळा आला आहे? म्हणजे 4 आपल्याला आता हे अंक आहेत, 1 2 3 असे किती 99 100 पर्यंत आहेत. तर आपल्याला जो आहे 4 दशक स्थानी किती वेळा आला आहे हे काढायचं आहे. आता बघा आपण ते जे आहे 40, 41, 42 या ज्या संख्या राहणार आहेत 40, 41, 42 या संख्यामध्ये जे आहे तो 4 दशक स्थानी राहणार आहे. बाकी 1 ते 100 मध्ये 4 हा दशक स्थानी कधीच राहणार नाही. तो एकच स्थानी असू शकतो, परंतु दशक स्थानी हे जे आहे 40, 41, 42 या संख्यांच्या मध्येच तो राहणार आहे. आता त्याची सुरुवात होईल 40 पासून, तर ते कितीपर्यंत शेवट कितीपर्यंत जाईल? 49 पर्यंत जाईल. म्हणजे टोटल किती वेळेस राहील? तो 10 वेळेस राहील. म्हणून याचं उत्तर आहे 10. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता 49 नंतर काय होईल? ती 50 होईल संख्या, म्हणजे दशक स्थानातून जो आहे तो 4 निघून जाईल. आपल्याला जे दशक स्थानी जे 4 पाहिजे, तर हे 10 वेळेसच जे आहे टोटल 4 येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एका वर्गात 28 मुलांची सरासरी वय 14 वर्ष आहे. शिक्षकासह सरासरी 1.5 वर्षांनी वाढली. शिक्षकांचं वय किती? आता आपल्याला माहित आहे, हे जे 28 मुलं आहेत यांचं सरासरी वय किती आहे? 14 वर्ष आहे. किती? 14 वर्ष आहे. आता यांच्यामध्ये काय झालं, एक 28 प्लस एक शिक्षक ॲड झाला, तर या सर्वांची सरासरी कितीनं वाढली? 1.5 न वाढली. म्हणजे त्या शिक्षकांचं वय जे आहे ते 14 वर्षापेक्षा जास्त राहणार आहे. जर सरासरीपेक्षा त्यांचं वय जर कमी राहिलं असतं शिक्षकांचं, तर जे आहे हे ते पूर्ण यांची सरासरी वाढली नसती, ती सरासरी कमी झाली असती. आता त्यांचं किती राहणार आहे? 14 पेक्षा जास्त राहणार आहे. आता काय झालं, 29 जणांचं जे टोटल त्याच्यामध्ये माणसं आहेत त्यांचं सरासरी कितीनं वाढलं? 1.5 न. म्हणजे आपण काय करायचं, तर 29 गुणिले 1.5 आता यांचा गुणाकार करायचा. 15 9 135 ला 5, हातचे आले 13, 15 दुणे 30 आणि 3 किती झालं? 43 झालं. एक अंश सोडून दशांश चिन्ह म्हणजे किती? 43.5 जे आहे ते आणखीन एक्स्ट्रा जे आहे ते शिक्षक ॲड करत आहे. म्हणजे एक्स्ट्रा जे आहे वय घेऊन येत आहेत. मग काय करायचं? 14 प्लस 43.5 आता यांची बेरीज करायचं. 5 4 आणि 3 7, 4 आणि 1 5 म्हणजे किती आलं? 57.5 जे आहे ते नवीन आलेल्या शिक्षकांचं वय राहणार आहे. आता हे झालं जे आहे ते कॉन्सेप्टचा वापर करून आपण जे आहे ते सोडवलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे बेसिकने पण आपल्याला सोडवता येतं. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अगोदर? आता ते बेसिकनं खूप लेंथी पडतं. तुम्ही म्हणशाल कसं? आता आपल्याला काय करावं लागेल? 28 गुणिले 14 करायचं. ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय? 29 गुणिले जे आहे त्यांचं वाढलं. किती वाढलं? 1.5 म्हणजे 14 मध्ये 1.5 ॲड करायचं म्हणजे किती झालं? 15.5 बरोबर. आता यांचा गुणाकार करायचा आणि या गुणाकारामधून हा मायनस करून उत्तर काढायचं आहे. मग म्हणजे आपल्याला एवढी मोठी कॅल्क्युलेशन करावी लागणार आहे. इथं काय केलं आपण? फक्त यांचा फरक काढून ह्याच्यामध्ये बेरीज केलेली आहे. ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन सोपी केलेली आहे. तुम्हाला जसं समजतंय तसं करा. आता जर असं करत गेलं तर खूप तुमचा टाईम जाणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आपण जे आहे ते बेसिकनं जे आहे जे लेंथी प्रश्न आहेत बेसिकनं ते आपण सोडवणार नाही. शॉर्टकट माध्यमातून कसा आपण प्रश्न पकडणार आहोत, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणायचा हा एकच उद्देश आहे. त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं आहे, तुम्ही कुण्याही शिक्षकाकडून अगोदर बेसिक क्लास करून घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला अप्रोच कसं लावायचं हे समजून जाईल. तर तुम्ही डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काहीही समजणार नाही. चला पाहूया पुढील प्रश्न. 60 किमी प्रति तास वेगाने 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी काढायची आहे. आता मी मागीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, याचे जे प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर आपल्याला एकच फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो कुठला? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. ह्या एकाच फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण जे आहे ते उत्तर काढू शकतो. आता इथं पहा, आपल्याला काय म्हणले? 300 मीटर लांबीचा बोगदा आहे. तर इकडं आहे 300 मीटर लांबीचा बोगदा. आपल्याला रेल्वे गाडीची जी आहे ती किती लांबी आहे तेच आपल्याला काढायची आहे. म्हणजे काय आपल्याला दिलेलं नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? त्याला एक्स म्हणतो. म्हणजे काय? 300 प्लस एक्स. आता पहा, इथं वेळ गुणिले वेग करा किंवा वेग गुणिले वेळ दोन्ही एकच होत राहतं. आता इथं वेळ किती दिलेली आहे? 30 सेकंद दिलेले आहे. गुणिले वेग किती आहे? इथं वेग आहे 60 किलोमीटर/आवर. आता इथं पहा मित्रांनो, हे आहे मीटरमध्ये, हे आहे किलोमीटरमध्ये. मग आपल्याला बदलण्यासाठी काय करावं लागेल? 5/18 न 60 ला गुणा करावा लागेल. त्याच्यानंतरच जे आहे ते सर्व कन्व्हर्जन एका ह्याच्यामध्येच बरोबर एकदम व्यवस्थित चालत राहतं. आता इथं पहा, आपल्याला एक्स काढायचा आहे. आता इथं काय आलं? साइन त्रिक 18, साइन दाय 60, 10 राहिलं. आता 3 ज्यावेळेस याला काढलं तर काय आलं? 3 1 3 हा शून्य जसाच तसा. म्हणजे वर काय राहिलं? 10 गुणिले 10 गुणिले 5
10 100. 100 गुणिले 5 किती झालं? 500 झालं. इकडे काय आहे? इकडे आहे 300 प्लस एक्स. आता इथे पुढे पहा. आता हे जे आहे 300 इकडे घेऊन जावं, म्हणजे इकडे काय राहील? एक्स बरोबर हे 500 मधून ज्यावेळेस आपण 300 मायनस करू तर किती राहिलं? एक्स बरोबर 200 आलं. आता एक्स जे आहे ती रेल्वेची लांबी राहणार आहे, म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. तर मित्रांनो, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे. याला इथं इथं भागिले चिन्ह आहे. आता ह्या पूर्ण इक्वेशनला तुम्हाला 3x वर्गनं भागायचं आहे. म्हणजे इक्वेशन काय आहे? समीकरण काय आहे? 18x चा चौथा घात प्लस 21x चा तिसरा घात. इथं आहे भागिले, इथं भागिलेचं चिन्ह आहे आणि काय? 3x चा वर्ग आहे. तर आपल्याला इथं भागायचे आहे. साधारण जो नियम आपण भागाकारामध्ये वापरतो त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे. आता इथं पहा, इथं भागाकाराचं चिन्ह आहे. x4 मधून x2 ला भागलं म्हणजे काय करायचं? मायनस करायचं. म्हणजे काय? x4 मधून x2 कट करायचं म्हणजे किती राहतो? फक्त x चा वर्ग राहतो. आणि ह्या 3 जे आहे 18ला भाग घालायचं म्हणजे काय? 3 संग 18 म्हणजे हा 6 राहिला. आणि या x4 मधून x2 गेले तर किती राहिलं? हा राहतो फक्त x चा वर्ग. हा प्लस चिन्ह जशास तसं. आता इथं पण सेम तसंच करायचं. इथं काय होतं? खाली 3x चा वर्ग होता इथं. मग आपण काय करायचं? 21ला 3 ना अगोदर भागायचं. 3 7 21 म्हणजे इथे किती आलं? 7. आता इथं पहा, इथं x चा तिसरा घात आहे, इथं x चा दुसरा घात आहे. म्हणजे x च्या तिसऱ्या घातमधून x चा 2 घात आपण कमी केलं तर किती राहतो? फक्त 7x राहतो. म्हणजे 6x वर्ग अधिक 7x. आता इथं कुठं आहे का? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे याचं प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. आता इथं 7x 6x वर्ग 7, इथं काय? 6x प्लस आहे. आपल्याला काय पाहिजे? 6x वर्ग प्लस 7 पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढील प्रश्न. एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रत्येक पदराच्या प्रति मीटर 100 रुपयाप्रमाणे खर्च येणार, तर कुंपणाचा एकूण खर्च आपल्याला काढायचा आहे. म्हणजे एक असा वर्तुळ आहे, त्याच्या आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 7.7 दिलेली आहे. मग आता आपल्याला याच्या भोवती जे आहे ते कुंपण घालायचं आहे. किती? 3 पदरी. म्हणजे हा 1 पदर, 2 पदर आणि ह्या 3 पदरी आपल्याला जे आहे ते कुंपण घालायचं आहे. आणि प्रत्येक जो प्रति मीटर किती आहे? एका मीटरला 50 रुपये लागणार आहे. तर आपल्याला टोटल खर्च काढायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला जे आहे ते परीघ काढावं लागणार आहे मित्रांनो. तर परीघाचा जो सोपा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, तो राहतो 2 पाय आर. तर 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे? 7.7 दिलेला आहे. आता अगोदर आपण परीघ काढून घेऊया. आता हे 7 या 7.7 ला भागून घेऊया आपण. तर किती येईल? 7 एक्क 7, 7 एक्क 7, 1.1 म्हणजे काय? 22 दुनी हे किती झालं? 44 गुणिले 1 पॉईंट 1. आता इथं पहा, 11 चोक 44ला 4 हातचे आले 4, 11 चोक 44 आणि 4 48. आता जे आहे 48.4 मीटर जे आहे ती आपल्याला परीघ आलेलं आहे. परंतु आपल्याला जे आहे ही 3 पदरी पाहिजे. आता हा 1 पदरी झाला, आपल्याला 3 पदरी कुंपण पाहिजे आणि त्याचं जे आहे प्रति मीटर किती आहे? 50 रुपये. म्हणजे काय? गुणिले 50. बरोबर. आता इकडं कॅल्क्युलेशन करूया आपण. 50 गुणिले 3 किती झालं? 150 झालं. आणि हे 48.4. आता एक शून्य जशास तसा आपण वाढवला. 15 चोक 60ला 0, हातचे आले 6, 15 8 20, 20 आणि 6 126ला 6, हातचे आले 12, 15 चोक 60, 60 आणि 12 किती झाले? 72. आता एकाहून सोडून दशांश चिन्ह आहे म्हणजे किती आलं? 72 60, 72 60. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न. आता इथे काय म्हणलेलं आहे? मोठी संख्या दिलेली आहे 53,210 आणि एक लहान संख्या दिलेली आहे 0,1,235. यांचा फरकातील शतक स्थानचा अंक काय असेल? म्हणजे काय? आपल्याला 53,210 ही एक संख्या लिहून घेतली आणि काय 0,1,235 0,1,235 ही एक संख्या दिली आहे. आता आपल्याला शतक स्थानचा जो फरक म्हणजे सरळ सरळ वजाबाकी करून टाकायचं याची. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा आला 1. 11 मधून 4 गेले, 7 राहिलं, हातचा आला 1. 2 मधून आता इथं 1 इकडे गेलं, 12 मधून 3 गेले, किती राहिलं? 9 राहिले. कारण इथं एक हातचा 1 आलं, मग इथे संख्या 3 झाली, त्याच्यामुळे एक उधार घेतला आपण. 12 मधून 3 गेले, 9 राहिले. आता आपल्याला जे आहे शतक स्थानचा काढायचा. हा झाला एकक, हा झाला दशक आणि हा झाला शतक. शतक स्थानचा अंक काय राहणार आहे मित्रांनो? 9. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये काय बोललेलं आहे? 26-35च्या मागील 6वी समसंख्या आणि पुढील 6वी समसंख्या यांचा फरक काढायचा आहे. म्हणजे एक संख्या आहे काय? 26-35. आता याच्या पुढील 6वी समसंख्या म्हणजे ती किती राहणार आहे? 26-36. आता असंच जे आहे ते संख्या आपल्याला
पुढे वाढवायची आहे. म्हणजे ही पहिली झाली, आता दुसरी का राहणार आहे 26 38 ही दुसरी संख्या राहणार आहे. म्हणजे अशी किती आपल्याला 26 संख्या जी आहे ती काढायची आहे. आता अशा याच्यामध्ये आपण काय करायचं माहिती आहे मित्रांनो, अगोदर जे आहे इथं जे आहे या संख्येपासून 26 संख्या करायची आहे. म्हणजे एक आपण पुढे घ्यायचं म्हणजे किती झालं 26 36 झालं, प्लस करायचं आहे. आता आपल्याला आता एक संख्या तर घेतला आणि किती संख्या राहिल्या 5. आता हे 5 संख्या आहेत, तर 5 गुणिले 2 करायचं आणि या 36 मध्ये ऍड करायचं. 5 दुनी 10, तर किती झाली ते 26 46. म्हणजे 26 संख्या किती राहणार आहे 26 46 राहणार आहे. हे अशा प्रकारे आपण जे आहे ती संख्या काढू शकतो. आता हे किती झाली 26 46. या अंकाच्या पुढील 6वी समसंख्या झाली. आता आपल्याला याच्या पाठीमागील पण काढायची आहे. आता याच्या पाठीमागे काय आहे 26 35च्या पाठीमागील 6वी संख्या. तर अगोदर काय करायचं 26 35च्या पाठीमागील पहिली समसंख्या काढायचं. काय 26 34 हे पहिली आहे. तर पाठीमागे काय करायचं आणखीन 5 संख्या राहिल्या म्हणजे काय करायचं 5 गुणिले 2 5 दुनी 10 आणि यांची वजाबाकी करायचं 4 3 मधून 1 गेलं 2 आणि किती राहिलं 26 24. आता यांची जी आहे ती वजाबाकी आपल्याला करायची आहे 26 24 ची. 6 मधून 4 गेलं 2 राहिलं, 4 मधून 2 गेलं 2 राहिलं, 6 मधून 6 गेलं 0 राहिला, 2 मधून 2 गेलं 0 राहिला, म्हणजे किती आलं 22. म्हणजे काय पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आता मी जे आहे फॉर्म्युल्याचा वापर करून काढलेला आहे. आता जर तुम्हाला जर एवढं म्हणजे मी कसं काढलं फॉर्म्युल्याचा वापर जर करून तुम्हाला जमत नसेल तर काय याच्यात काय रॉकेट सायन्स नाही, काय नाही, डोकं काहीच वापरायचं नाही. मग आपण असं लिहायचं काय गाढव मेहनत 26 36 ही एक झाली, 26 38 ही दुसरी, मग पुढची काय राहणार आहे 26 40 राहणार आहे. मग हे झाली तिसरी, चौथी काय राहणार आहे 42 राहणार आहे. त्याच्यानंतर किती राहणार आहे 44, त्याच्यानंतर किती राहणार आहे 46 आहे. मग हे असं पण लिहून जे आहे तुम्हाला काढता येतं. मग आता इथे टाइम वाचण्यासाठी जे आहे हे शॉर्टकट पद्धतीचा वापर करून आपण उत्तर काढलेला आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एका आयताकृती शेताची लांबी 2 किमी असून रुंदी 500 मीटर आहे. तर लांबीचे आणि रुंदीचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. आता ही आहे लांबी आणि आपल्याला रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे. ही आहे रुंदी. आता लांबी किती आहे 2 किलो. आता इथे 2 किलोमीटरमध्ये आहे आणि इथे काय 500 मीटरमध्ये आहे. आता याला मीटरमध्ये करण्यासाठी जे आहे आपल्याला 1000 गुणावं लागेल म्हणजे किती होईल हा 2000 होईल. तर चला आता आपल्याला फक्त रेशो काढायचा आहे. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 चोक 20 म्हणजे किती झालं 4 1. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. 12 माणसे 8 दिवसात एक लहान घर आहे. 12 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 3 माणसे किती दिवसात बांधू शकतात. तर माहिती आहे तुम्हाला 12 गुणिले 8 बरोबर 3 गुणिले x. इथं तो जो फॉर्म्युला राहतो कुठला M1 D1, इकडे काय M2 D2 आणि इकडे काय W1 म्हणजे वर्क, W2 म्हणजे काय ते पण वर्कच झालं. आता एकच काम आहे त्याच्यामुळे आपण जे आहे ते W कॅन्सल होऊन जात राहतो. आता इथं आपण करूया डायरेक्ट 3 चोक 12 8 चोक 32 म्हणजे x बरोबर किती आलं 32. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला पाहूया आपण पुढील प्रश्न. 3 रुपयास 5 प्रमाणे लिंबू खरेदी केली, त्यावर 30% नफा पाहिजे असल्यास शेकडा काय भावाने लिंबू विकावे लागणार. आता पहा मित्रांनो, इथं जे आहेत रुपये आहेत आणि इकडे काय आहे लिंबू आहे. हे काय लिंबू आहेत. आता 3 रुपयाला काय आहे 5 आहेत. आता आपल्याला यात शेकडा प्रमाणात पाहिजे म्हणजे आता जे लिंबूला आपण 100 बनवावं लागेल. मग 100 बनवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 20 न गुणाकार करावा लागेल म्हणजे 20 पंचेन 100 येईल. मग आपल्याला इकडे पण 20 न गुणाकार करावा लागेल म्हणजे किती जाईल म्हणजे 60 रुपये येईल. म्हणजे काय झालं 60 रुपयाला 100 लिंबू आपण खरेदी करतो. हे झाली काय झाली खरेदी किंमत झाली. तर आपल्याला 30% नफा पाहिजे कशावर ह्या 60 रुपयावर. म्हणजे काय करायचं 60 गुणिले 130 भागिले 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, तेरसंख्येत राहिलं 78. म्हणजे काय पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता हा भूमितीचा प्रश्न पहा. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या एकरूप असतात त्या चौकोनाला काय म्हणतात मित्रांनो. तर त्याला जे आहेत समभुज चौकोन म्हणतात. तर जो चौकोन समान लांबीच्या एकरूप भुजा असतात त्या चौकोनाला काय म्हणतात समभुज म्हणतात. आता हे जे आहे आयत कसा राहतो ते तुम्हाला माहित आहे. हा राहतो आयत अशा प्रकारे. याची जी आहे लांबी जास्त राहते, लांबी असं जास्त राहते आणि रुंदी जी आहे ती थोडी कमी राहते. याची लांबी जास्त राहते. हा झाला आयत झाला. समभुजचं काय सर्व बाजू हे समान राहतात. चला पाहूया पुढील प्रश्न. वर्तुळाच्या ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला काय म्हणतात. म्हणजे समजा हा असा एक वर्तुळ आहे आणि हा वर्तुळाचा केंद्र आहे
आणि तू काय बोललेले आहेत? शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतात. म्हणजे शिरोबिंदू जे आहेत हे वर्तुळ केंद्रावर आहेत म्हणजे असे आहेत. तर याला काय म्हणतात मित्रांनो? याला जे आहे तो केंद्रीय कोन म्हणत राहतात. लघुकोन माहित असेल, काटकोन त्रिकोण हा 90 अंशाचा असतो. लघुकोन हा 90 अंशापेक्षा कमी असतो. आणि विशाल कोन जो आहे 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी याचा असतो. त्यालाच आपण विशाल कोन पण म्हणत राहतो. आणि हा काय झाला? केंद्रीय कोन झाला. याच्यामध्ये काय आहेत? ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्र आहे याचे शिरोबिंदू कुठे आहेत? वर्तुळ केंद्र. हा झाला केंद्रीय कोन. चला पाहूया पुढील प्रश्न. जर लघुकंशाशी संबंधित केंद्रीय कोनाची माप 70 असेल तर लघुकंसाचे माप किती आहे? केंद्रीय कोनाचं माप आपल्या 70 असेल तर लघुकंसाचं माप पण किती राहणार आहे मित्रांनो? 70. कारण केंद्रीय जो कोन आहे, केंद्रीय कोन आणि लघुकोनाचं जे माप असतं ते बरोबर राहतं. लघुकोनाचे जो माप असतो तो बरोबर राहतो. चला पाहूया पुढील प्रश्न. दोन समांतर रेषांना एकाच छेदिकेने छेदले असतात. छेदिका एकाच बाजूच्या आंतरकोनाची बेरीज किती? म्हणजे आपल्याला हे हे दोन समांतर रेषा आहेत, एक छेदिका छेदली असतात. छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनाची बेरीज किती राहते? ह्या दोघांची बेरीज जी राहते मित्रांनो हे 180 सेल्सिअस राहते. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला पाहूया पुढील प्रश्न. एका त्रिकोणाच्या कोनाचे मापाचे गुणोत्तर 2:4:3 असे आहे. तर त्रिकोणामधील खालील पैकी कोणत्या मापाचा कोन नसेल? काय म्हणलेला आहे? नसेल. प्रश्न वाचत असताना सर्वात महत्वाचा आपल्याला प्रश्न समजून घेता आला पाहिजे. इथं नसलेला कोन काढायचा आहे, असलेला कोन नाही. आता यांची बेरीज करा. 4x + 2x 6x + 3 9x 9x बरोबर किती झालं? 180. म्हणजे x बरोबर किती आलं? 9 दुनी 18 म्हणजे किती झालं? 20. म्हणजे 20 गुणिले 2 40. 20 गुणिले 4 80. 20 गुणिले 3 60. म्हणजे ते कोण कुठले कुठले आहेत? 40 80 60. आता 40 आहे, 60 पण आहे, 80 पण आहे. म्हणजे कुठला नसलेला आपल्याला नसलेला काढायचा आहे. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एक काटकोन त्रिकोणाचा पाया. आता हा आहे काटकोन त्रिकोण. ह्या काटकोन त्रिकोणाचा पाया 3 आहे, उंची 4 आहे. तर आपल्याला कर्ण काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे कर्णवर्ग बरोबर, समजा आपण x म्हणू, कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 9 आणि 16 25. ह्या किती झालं? 25 x वर्ग. आता x ची किंमत किती आली? 25 हा काय कुठल्या संख्येचा वर्ग आहे? 5. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न मित्रांनो, 6,000 रुपयाचे 7 वार्षिक दराने साधे व्याज आपल्याला 4 वर्षानंतर काढायचं आहे. आता इथं आपल्याला जे आहे दर दिलेला आहे 60% आणि आपल्याला वेळ दिलेला आहे 4 वर्षाचा. तर आपल्याला व्याज काढायचं आहे. तर आपण काय करतो? जो दर आणि वेळ यांचा गुणाकार करतो. म्हणजे किती झालं? 7/28% झालेला आहे. आता हे 28% काय राहतं? 7/25 राहतं. म्हणजे काय? 7 रुपये व्याज आहे. तर मुद्दल किती आहे? 25 रुपये आहे. जर 25 रुपये मुद्दल राहिलं असतं तर व्याज किती राहणार आहे? 7 रुपये राहणार आहे. इथं मुद्दल किती दिलेलं आहे आपल्याला? 6,000 रुपये दिलेलं आहे. म्हणजे काय? 6,000 भागिले 25 आणि व्याज किती राहिलं असतं? 7 प्रमाणात राहिलं असतं. म्हणून आपण डायरेक्ट केलं. तर इथं पाहू शकता 25 दुनी 50 राहिलं 10, 25 चोक 100 आणि हा शून्य जसाच तसे. म्हणजे काय? 240 गुणिले 7. आता इथं पहा 0 जशाच तसा. 7 चोक 28 ला 8 हातचे आले 2, 7 दुनी 14 2 16. म्हणजे किती झालं? 1,680 रुपये हे जे आहे ते व्याज राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता जे आहे आपण जे बेसिकनं पण आपल्याला जाता येतो. आता आपल्याला जे आहे तो फॉर्म्युला माहीत आहे काय? सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर काय असतं ते तुम्हाला माहीत आहे काय? मुद्दल, मुद्दत, दर भागिले 100. आता इथं मुद्दल किती दिलेलं आहे? 6,000. दर किती आहे? 7 आणि जी वेळ आहे ती किती? 4 वर्षाची. आणि काय करतो आपण? भागिले 100 बरोबर. आता 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. इथं वरती किती राहिलं? 7 चोक 28. 28 गुणिले 60. शून्य जशाच तसा. 6 8 48 ला 8 हातचे आले 4. 6 दोन्ही 12 आणि 4 16. 1,680. अशा पण प्रकारे आपल्याला उत्तर काढता येईल. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. चला आपण पाहूया पुढील प्रश्न. एका रिकाम्या पंपात 30 लिटर पाणी ओतले तर पंप जे आहे 0.6 भाग भरला आहे. आता या लाईन सर्वात महत्त्वाची आहे. अजून किती लिटर पाणी ओतले तर पंप जे आहे ते पूर्ण भरला पाहिजे. म्हणजे इथं एक जे आहे आपण एक पंप आहे म्हणून समजा.
ह्याच्यामध्ये इथपर्यंत भाग भरला किती 30 लिटर पाणी भरलेलं आहे. मग काय झालं 0.6 भाग जो आहे तो भरला आहे. म्हणजे रिकामा किती राहिला तर 0.4 भाग जो आहे तो रिकामा राहिलेला आहे. बरोबर आहे. आता इथं बघा 0.6 आहे. खाली काही राहत नाही म्हणजे 1 हा दशांश चिन्ह काढून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 6/10. मग ज्यावेळेस आपण भागू काय झालं बेत्रिक 6 बेपंचन 10 म्हणजे किती 3/5. आता याचा अर्थ काय राहतो पहा मित्रांनो, जी खालची संख्या राहते कधी पण तो बेस राहतो म्हणजे एकूण राहतो तो एकूण. टोटल किती भाग आहेत समजला आपण 5 भाग आहेत. त्याच्यापैकी काय म्हणले 3 भाग भरलेले आहेत म्हणजे रिकामी किती भाग राहिले 2 भाग जे आहेत ते रिकामे राहिलेले आहेत. आता याच्यामध्ये जे आहे 3 भागाची किंमत दिलेली आहे किती आपल्याला 30 लिटर दिलेली आहे. म्हणजे 3 जे भाग आहेत ते किती लिटर दिलेले आहेत 30 लिटर दिलेले आहे. म्हणजे एक भाग किती येतं मग आपल्याला 3 ने 30ला भागून घ्यायचं 3 10 30 म्हणजे एक भाग बरोबर किती आहे 10 आहे. तर आता आपल्याला जो रिकामे किती भाग राहिलेले आहेत 2 भाग रिकामे राहिलेले आहेत. तर आता आपण काय करायचं रिकामे भाग पूर्ण भरण्यासाठी काय करायचं 2 × 10 कारण एका भागाची आपण किंमत काढलेली आहे. म्हणजे काय झालं 10 × 2 = 20 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. तर चला पाहूया पुढील प्रश्न. 3 संख्येचे गुणोत्तर 2 × 3 = 5 आहे. त्यांची बेरीज 100 आहे तर मधली संख्या किती? आता ते 3 संख्या त्यांचे गुणोत्तर काय यांची बेरीज करायचं. समजा 2x + 3x + 5x बरोबर किती आहे 100. आता इथं पहा 2 आणि 3 5 आणि 5 10 10x बरोबर किती दिलं 100. आता इथं भागितलं तर किती झालं x बरोबर किती आलं 10. तर आपल्याला मधला भाग किती आहे 3x आहे म्हणजे काय 10 × 3 30. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. एक गोलाचा व्यास 42 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला गोलाचं घनफळ काढायचं आहे. तर गोलाचं घनफळ काढायचं आपल्याला फॉर्म्युला माहीत असेल काय 4/3 पाय r चा घन. आता आपल्याला त्रिज्या काढायचा आहे. इथं व्यास दिलेला आहे. व्यासवरून त्रिज्या काढण्यासाठी काय करतो आपण व्यासला आहे जे 2 भाग घालतो म्हणजे 42/2 2 4 1 म्हणजे इथं त्रिज्या किती आली 21 आलेला आहे. आता आपण लिहून घ्या 4/3 × 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 21 म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21. आता जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशनचा भाग आहे. हा 7×21 हा 3 3 कॅन्सल झाला. हा का झाला 22×4 = 88 गुणिले 21 21 गुणिले 21 21ला 1 हातचे आले 2 21 2 42 42 आणि 2 43 44 म्हणजे किती झालं 441. आता आपण जे आहे एकक स्थानाहून उत्तरापर्यंत गेला असतं परंतु सगळ्याच्या ठिकाणी एकक स्थानी 8 8 8 8 आहे म्हणजे हे आपण जे आहे एकक स्थानाहून पण आपण उत्तर काढतो परंतु इथं जे आहे सर्व सेम दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण गुणावं लागेल. तर मी काय करतो इथं 11 × 8 याच्यापासूनच 88 बनलेला आहे आणि याला जे आहे एका एकाला सेपरेटनं जे आहे ते गुणून घेतो. आता इथं पहा 8 1 8 8 चौक 32ला 2 हातचे आले 3 8 चौक 32 आणि 3 किती झालं 35. आता काय झालं 8 न गुणलं आता काय राहिलं 11. इथं पहा 11 8 88ला 8 हातचे आले 8 11 2 22 22 आणि 8 30 30ला 3 सॉरी 30ला 0 हातचे आले 3 11 5 55 55 आणि 3 किती झालं 58 58ला 8 हातचे आले 5. आता 808 कुठे आहे तिन्ही पण ठिकाणी 808 आहे तर 11 3 33 33 आणि 5 किती झाले 33 आणि 4 33 आणि 4 37 आणि 1 38 म्हणजे 38 808 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. त्या 50 कामगारांसाठी एकूण 10 लाखाचा एक बोनस जाहीर केला जेणेकरून प्रत्येक पुरुषास 18,000 व प्रत्येक स्त्रियास 23,000 रुपये मिळतील तर कंपनीत एकूण पुरुष व स्त्रियांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर अगोदर काय केलेलं आहे आपण जे आहे ॲलिगेशन पद्धतीचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर काढणार आहे. अगोदर काय करायचं आता 50 कामगार आहेत त्यांचा एकूण किती आहे 10 लाखाचा बोनस आहे. पुरुषाला किती दिलेला 18,000 आणि स्त्रियाला किती दिलेला आहे एकाला 23,000 दिलेला आहे. तर अगोदर काय करायचं या 10 लाखाला जे आहे ते आपण 50 न भागून घ्यायचं 10 लाख 50 न अगोदर आपण भागून घेऊ. 1 शून्य गेला हा शून्य गेला 5 2 10. आता हे वरती गेले शून्य 1 2 3 4 म्हणजे किती झालं एकाला 20,000 झालं. आता जे आहे टोटल एका माणसाला जे आहे तो ॲव्हरेज किती आहे 20,000 आहे. बरोबर आहे. आणि इथं पुरुषाला किती आहे तर इकडे लिहायचं 18,000 इकडे लिहायचं स्त्रियाला किती आहे 23,000. आता इथं जे आहे ॲलिगेशन लावत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इथं जो आहे एक अंक यांच्यापेक्षा मोठा पाहिजे आणि एकापेक्षा लहान पाहिजे म्हणजे कसं आता पहा हे जे 20,000 आहे या दोन्हीपैकी एका अंकापेक्षा मोठा पाहिजे. इथं 18
आहे. आता हे 3-3 शून्य मी कट करतो सगळीकडे. 3-3 शून्य कट करतो. इकडले पण 3 शून्य कट करतो. म्हणजे काय झालं 18, 23 आणि हा काय आहे 20 आहे. इथं काय आहेत पुरुष आहेत. इथं काय आहे स्त्रिया. इथं स्त्रिया आहे. आता आपण जे काय रुपयामध्ये ॲलिगेशन लावलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरून जे आहे आपण पुरुष किती आहेत, स्त्रिया आहेत हे काढू शकतो. आता ॲलिगेशन सर्वात महत्त्वाचा नियम काय म्हणलो, जे ॲव्हरेज आलेलं आहे, हे या 2 संख्येपैकी एकापेक्षा मोठं पाहिजे आणि एकापेक्षा लहान पाहिजे. कसं? आता बघा हे 20 ॲव्हरेज आहे. ते पुरुषाच्या 18 पेक्षा मोठं आहे आणि जो स्त्री आहेत हे 23 आहे, याच्यापेक्षा लहान पाहिजे. त्याच वेळेस हे ॲलिगेशन बसत राहतं. मग आपण काय करायचं यांच्यामधून वजाबाकी करायचं. 23 मधून 20 गेलं, किती राहिलं? 3 राहिलं. आणि काय झालं? 20 मधून 18 गेले, किती राहिलं? 2 राहिलं. म्हणजे जे पुरुष आहेत हे 3 प्रमाणात राहतील आणि स्त्रिया जे आहेत ते 2 प्रमाणात राहतील. आता टोटल किती कामगार दिलेले आहेत? 50. आता 3 2 किती झालं? 5. 5 एक्स बरोबर किती आहेत? 50. म्हणजे एक्स बरोबर किती आलं मित्रांनो? 10. आता आपल्याला माहिती आहे पुरुष किती प्रमाणात आहेत? 3 प्रमाणात. म्हणजे 10 गुणिले 30 म्हणजे टोटल किती झाले? 30 पुरुष झालं. एकशे किंमत 10. इथं आपण 10 गुणिले 2 करायचं म्हणजे किती झाले? 20. 20 किती आले? स्त्रिया. म्हणजे किती? पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. आता इथे काय दिलेलं आहे? 12.6 आणि 0.3. आता जे आपण दशांश चिन्ह उडवून टाकू त्या म्हणजे काय झालं 126 भागिले 3. 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 42. पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढील प्रश्न. 6 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. आता इथं काय आहे? मुलगा आहे. इथं आहे बाप. तर काय करायचं 5 पट होते म्हणजे मुलगा 1 असेल तर बाप किती राहणार आहे? 5 राहणार आहे. 4 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. इथं काय झालं? एकास 3 झालेलं आहे. आता इथं काय करायचं? हे 6 वर्षापूर्वीचं वय आहे. 6 वर्षा हे पूर्वीचं वय आहे. हे सॉरी प्रमाण आहे. एकास किती आहे? 5 आहे. आता आपण काय करायचं? हे 6 वर्षापूर्वी आणि हे 4 वर्षापूर्वी यांची बेरीज करायची म्हणजे किती झालं? 6 आणि 4 10. इथं पण 10 आणि इथं पण 10. तर किती झालं त्यांचं जे प्रमाण राहणार आहे तो एकास 3 राहणार आहे. आता काय करायचं? दोघांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 5 आणि 1 गुणिले 3 आणि या दोघांचा गुणाकार करून वजाबाकी करायचं. 1 गुणिले 5 आणि काय 1 गुणिले 3. 5 मधून 3 गेले. किती राहिलं? 2 राहिलं. आता हे 2x बरोबर. आता इथं काय करायचं मित्रांनो? ह्या दोघांची वजाबाकी करायचं. हा 1 आणि हा 3 ह्या 2 प्रमाणाची वजाबाकी करायची. 3 मधून 1 गेलं 2 राहिलं आणि इथं किती आहे? इथं पण 10 आहे, इथं पण 10 आहे. म्हणजे काय झालं? 2 गुणिले 10 किती झालं? 20 झालं. आता x बरोबर किती आलं? 10. आता हे किंमत जी आहे इथं ठेवायचं म्हणजे इथं किती झाली? 10. इथे किती आली? 50. आता हे जे आहे 6 वर्षापूर्वीचं वय आहे. आता सध्यामध्ये येण्यासाठी काय करायचं? याच्यामध्ये 6 ॲड करायचं म्हणजे किती झालं? 16 आणि इथं किती झालं? 6 ॲड केल्यानंतर 56 आहे. मग आता आपल्याला पुढे काय म्हणलेलं आहे? किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल? म्हणजे आता सध्या किती आहे? 16 प्लस एक्स आहे. इथं बापाचं किती आहे? 56 प्लस एक्स आहे. आणि किती वर्षानंतर ते दुप्पट होईल? एकास 2 होईल असं बोललेलं आहे. तर आपण इथं आता इथं तिरकस गुणाकार करा. 16 दोन्ही काय आलं? 32 प्लस 2 एक्स बरोबर. याचा इकडे तिरकस गुणाकार 56 प्लस एक्स. आता इथं बघा 2x हे इकडं आलं, एक्स राहिलं फक्त 2x मधून एक्स गेलं, एक्स राहिलं. 6 मधून 2 गेले, 4 राहिलं. 5 मधून 3 गेले, किती राहिलं? 2 राहिलं. म्हणजे किती? x बरोबर 24. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. आता जे आहे आपण हे जे आहे पर्यायाचा वापर करून पण आपण प्रश्नाच्या उत्तरापर्यंत गेला असतो. आता कसं पहा? इथं आहे समजा 16 आणि इथे किती 56 आहे. जर आपण एक पर्याय ठेवला असता 40 मग किती झालं असतं? 6. इथं झालं असतं 56. इथं पण ठेवलं 40. इथं पण 6 आणि हा 5 आणि 4 किती झालं? 96. म्हणजे दुप्पट झालं का? अजिबात झालं नाही. परंतु ज्यावेळेस आपण 24 ठेवू, आपण काय केलं? 16 प्लस 24 ठेवलं. किती झालं? 6 आणि 4 10ला 0 हातचा आला 1 2 3 आणि किती झालं? 40. आता इथे याच्यामध्ये पण आपण 24 ठेवलं. मग काय झालं? 6 आणि 4 10 0 हातचा आला 1 5 आणि 3 किती? 8. हे पहा दुप्पट झालेलं आहे. असं पण आपण व्हेरीफाय करू शकतो. चला पाहूया पुढील प्रश्न. 500 रुपयाच्या वस्तूवर 30% नफा असणारी किंमत लावली. त्यानंतर 10% सूट दिली तर आपल्याला अंतिम नफा किंवा तोटा टक्केवारीमध्ये काढायचा आहे. तर आता इथं पहा मित्रांनो, आपण जे आहे अगोदर बेसिक न करूया. काय? आता हे 500 रुपयाची वस्तू आहे. त्याच्यावर 30% अधिक लावली म्हणजे काय केली? 130 भागिले 100. नंतर काय केलं? त्याच्यावर जे 130% वाढवली होती म्हणजे 30% नफा असणारी. त्यानंतर काय केलं? 10% सूट दिली म्हणजे काय? 90 भागिले 100. आता इथं पहा हे 2 शून्य गेले, हा गेला, हा गेला. हे पण 2 शून्य गेले, हा गेला. म्हणजे इथे काय राहिलं? 13 पाची 65 गुणिले 9. 9 पाची 45ला 5 हातच्याले 4 9 सके 54 54 आणि जे आहे 4 म्हणजे काय 58. म्हणजे किती झालं? 585 रुपये झाले.
ही काय झाली, याची विक्री किंमत झाली. विक्री किंमत, खरेदी किंमत किती होती, 500 रुपये होती. म्हणजे फायदा कितीचा झाला, 85 रुपयाचा झाला. कशाच्या रिस्पेक्टमध्ये, 500च्या खरेदी किमतीवर. हा 85 रुपये फायदा कशाच्या ह्याच्यावर झाला, 500 रुपयाच्या किमतीवर जे आहे 85 रुपयाचा फायदा झाला. गुणिले 100, 2 शून्य गेले, 2 राहिले, 5 एक्क 5 राहिले 3, 5 सत्ते 35, म्हणजे काय, 17% नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता जे आहे, आपण जे आहे शॉर्टनं पण याचं उत्तरापर्यंत गेला असतो. त्यासाठी एवढी मोठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायची काही गरज राहिली नसती. कसं, आता बघा 30% नफा म्हणजे काय राहतो, 10हून 13 राहतो. नंतर काय केली, 10% कमी केली. 10% म्हणजे काय, 10हून काय झाली, 9 झाली. आता 10 10 100, 13 9 17 200, 117. म्हणजे ही जर खरेदी किंमत असेल तर ही काय झाली, विक्री किंमत झाली. आता इथे तर बघा, 100 रुपये खरेदी किंमत आहे, विकली किती, 117 रुपयाला, म्हणजे काय, डायरेक्ट 17% नफा. जर वर्तुळाचा परिघ 88 मीटर असेल तर आपल्याला व्यास काढायचा आहे. आता आपल्याला माहित आहे परिघ बरोबर काय राहतो, परिघ बरोबर राहतो 2πr. परिघ किती दिलेला आहे, 88, 2 गुणिले 22/7 गुणिले r. आता इथं आपण जे कॅल्क्युलेशन करूया, 22 चोक 88, बेदुनी 4, हा 7 इकडे गेला, म्हणजे किती राहिला, आर बरोबर काय राहिलं, 7 गुणिले 2, आर बरोबर किती आलं, 14. आता आपल्याला जी आहे ही भेटलेली आहे त्रिज्या. त्रिज्या आता आपल्याला काय काढायचं, व्यास. व्यास जे आहे त्रिज्याच्या डबल राहतो, म्हणजे 14 गुणिले 2 बरोबर किती आलं, 28. 14 गुणिले 2, व्यास जो असतो त्रिज्याच्या दुप्पट राहते, आणि त्रिज्या ही व्यासाच्या काय राहते, निमपट राहते. म्हणजे इथं किती आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. हा होता मित्रांनो शेवटचा प्रश्न. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.